काहीसा लुक आहे माझा आजच्या मूवीसाठी. म्हणलं चला थोडंसं ट्रेडिशनल घालून जाऊयात, कारण आपण महाराजांचा मूवी बघायला जात आहोत. नुसताच मूवी नाही बघायचा, तर त्या मूवीतून आपल्याला काहीतरी शिकायचं सुद्धा आहे. तर चला आता स्क्रीनकडे जाऊया. मूवीसाठी मी फार एक्सायटेड आहे, कारण मिक्स्ड रिव्ह्यूज आपण यूट्यूबला बघितलेले आहेत. तर म्हणलं त्या रिव्ह्यूजवरती ट्रस्ट न करता स्वतः एकदा हा मूवी जाऊन पाहूयात, कसा वाटतोय ते बघूया. चला आत्ताच मूवीचं मध्यंतर झालेलं आहे. आपण सध्या बाहेर आलेलो आहोत. आत्तापर्यंत सांगायचं म्हटलं तर मूवी खूप छान आहे अँड ओव्हरऑल सॉंग्ससुद्धा खूप छान आहेत. तर आता आपण पूर्ण मूवी कंप्लीट केल्यानंतरला एक तुम्हाला रिव्ह्यू देणार आहोत. तर तोपर्यंत स्टे ट्यून्ड. खरं तर राजा शिवाजी मूवी पाहिला, पण इकडे देऊळ बंद 2चा पोस्टरसुद्धा आपल्याला पाहायला भेटत आहे. हो, तीच देऊळ बंद मूवी प्रवीण तरडे यांनी डायरेक्ट केली होती. त्याचा पार्ट 2 येणार आहे 21 मे 2026ला PVR येथे आपल्याला तो पाहायलासुद्धा भेटणार आहे. तर तुम्ही तो मूवीसुद्धा नक्की पाहायला या. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? रितेश देशमुख सरांनी आपल्याला इंस्टाग्रामवरून आवाहन केलं होतं की त्यांचा नवीन चित्रपट आला आहे राजा शिवाजी, तर तो नक्की तुम्ही बघायला या. तर ते आव्हान आपण स्वीकारलेलं आहे आणि आपण आत्ता निघालो आहे चित्रपट बघायला. तर तुम्हाला नक्की सांगतो या व्हिडिओमध्ये आपल्याला चित्रपटाबद्दल आणि तो आपल्याला कसा वाटला आणि आपण तिकडे कसं चाललो आहे त्याच्याबद्दल नक्की सांगणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जय शिवराय. मंडळी, फायनली आपण आलेलो आहोत पनवेलच्या ओरायन मॉल या ठिकाणी, जिथे आपल्याला आत्ता शो आहे राजा शिवाजी या मूवीचा. तर आपण फटाफट गाडी पार्किंग करून घेऊयात पार्किंगमध्ये आणि जाऊयात सिनेमा थिएटर. असा काहीसा आहे पनवेलमधील ओरायन मॉल. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे ओरायन मॉलला यावर्षी 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. ही पनवेलकरांची अविरत सेवा ओरायन मॉल करत आहेत आणि थोड्याच दिवसांआधी त्यांचा 10वा वर्धापन दिनसुद्धा झालेला आहे. तर एक खास मोमेंट आहे मॉलसाठी. तर चला पटपट आपण पार्किंगमध्ये गाडी लावूयात आणि जाऊयात मूवीसाठी. तर आपल्याला पार्किंगची पावती तर भेटलेली आहे. तर आता आपण फटाफट गाडी पार्क करून घेऊयात आणि जाऊयात मूवी थिएटरकडे. जय शिवराय. मूवीसाठी मी फार एक्सायटेड आहे, कारण मिक्स्ड रिव्ह्यूज आपण यूट्यूबला बघितलेले आहेत. तर म्हणलं त्या रिव्ह्यूजवरती ट्रस्ट न करता स्वतः एकदा हा मूवी जाऊन पाहूयात, कसा वाटतोय ते बघूया. चला मित्रांनो, फायनली आपण बाहेर पडलेलो आहोत पार्किंगमधून आणि आपण प्रस्थान करतोय आता मॉलच्या एंट्रन्सकडे. तर चला जाऊया मॉलच्या एंट्रन्सकडे. आपल्याकडे तिकीटसुद्धा रेडी आहे. मॉल साधारणपणे 10-10:30ला उघडतो, असं स्टोअर्स वगैरे. पण आपला मूवी असल्याकारणाने मूवी थिएटर तर सकाळी 8:30-9 वाजल्यापासून सुरू असतोय. तर चला. तर मित्रांनो, असा काहीसा आहे ओरायन मॉलचा एंट्रन्स. इकडे सिक्युरिटी चेक आहे आणि मूवीसाठी आपण आलेलो. फायनली सिक्युरिटी चेक झालेलं आहे आपलं आणि मॉलमध्ये आपण एंट्री केलेली आहे. रिसेंटलीच ओरायन मॉलला 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यानिमित्ताने वेगवेगळे कॉन्टेस्ट्स होते आणि बक्षीस म्हणून कार, बाईक आणि TV आणि इतर बक्षिसंसुद्धा ह्या सर्वांना ठेवलेली होती. तर आपण बघू शकतो की सध्या मॉल ओपन नाही आहे, पण थिएटर जो की वरती 4th फ्लोअरला आहे PVR, तिकडे आपण निघालेलो आहे आता. चला. तर मग तुम्ही पाहू शकता इकडे बरेचसे शॉप्स आहेत, पण सध्या 9च वाजलेले आहेत आत्ता, त्याच्यामुळे ते बंद आहेत. पण जेव्हा आपण मूवी पाहून बाहेर येऊ तेव्हा ते सगळे शॉप्स ओपन असणार आहेत ऑब्वियसली. अजून एक माळा सोडून वरती जायचं आपल्याला, जिकडे PVRचं थिएटर आहे. तिकडे सुद्धा जसं सिक्युरिटी चेक आपलं खाली झालं तसं तिकडे सुद्धा होणार आहे. चला तर मग. तर फायनली आपण PVR सिनेमाच्या इकडे पोहोचलेलो आहे. समोर सिक्युरिटी चेक गेट आहे, तिकडे आता आपण तिकीट वगैरे स्कॅन करून आतमध्ये जाऊयात. आतला परिसरसुद्धा मी तुम्हाला दाखवतो कसं आहे. तिकीट स्कॅन झालं आहे आणि आपण आता PVRमध्ये आतमध्ये एंटर केलेलं आहे. बरेचसे स्टोअर्स आहेत. राजा शिवाजी मूवीचं पोस्टरसुद्धा आहे आणि इकडे असा काहीसा सिटिंग एरिया आणि लॉन्ज आहे. तर फटाफट आपण आता मूवी स्क्रीनकडे जाऊया. खरं तर राजा शिवाजी मूवी पाहिला, पण इकडे देऊळ बंद 2चा पोस्टरसुद्धा आपल्याला पाहायला भेटत आहे. हो, तीच देऊळ बंद मूवी प्रवीण तरडे यांनी डायरेक्ट केली होती. त्याचा पार्ट 2 येणार आहे 21 मे 2026ला PVR येथे आपल्याला तो पाहायलासुद्धा भेटणार आहे. तर तुम्ही तो मूवीसुद्धा नक्की पाहायला या. काहीसा लुक आहे माझा आजच्या मूवीसाठी. म्हणलं चला थोडंसं ट्रेडिशनल घालून जाऊयात, कारण आपण महाराजांचा मूवी बघायला जात आहोत. नुसताच मूवी नाही बघायचा, तर त्या मूवीतून आपल्याला काहीतरी शिकायचं सुद्धा आहे. तर चला आता स्क्रीनकडे जाऊ. स्क्रीन 1 जिकडे आपला मूवी असणार आहे आणि फायनली एंट्री करतोय आपण आतमध्ये. आतला व्ह्यू असा काहीसा आहे. ही समोर मोठी स्क्रीन वगैरे आहे आणि या बाजूला वरती
आपल्याला सिटिंग अरेंजमेंटसुद्धा पाहायला भेटणार आहे. सो अशी काहीशी सिटिंग आहे आणि आपली सीट सगळ्यात वरच्या रोला आहे एंड रोमध्ये. तर तिकडे आपण जाऊयात. फायनली सीटवर बसलोय. मूवी अजून सुरू नाही झालेला, बट दिस इज द व्ह्यू. अभिप्रेत नाही. चित्रपट इतिहासातून प्रेरणा घेत असला तरी अनेक प्रसंग, घटना, संवाद, पात्रे, नाती, कालरेषा, वेशभूषा, प्रथा, परंपरा, रूढी, स्थळे, दृश्य रचना, नकाशात्मक मांडणी, चित्रात्मक सादरीकरण, व्यक्तिमत्वांचे स्वरूप, हावभाव, लष्करी शंभूराजे बाळराजांचं नाव काय? शिवाजी. मित्रांनो, आत्ताच मूवीचं मध्यंतर झालेलं आहे. आपण सध्या बाहेर आलेलो आहोत. आत्तापर्यंत सांगायचं म्हटलं तर मूवी खूप छान आहे अँड ओव्हरऑल सॉंग्ससुद्धा खूप छान आहेत. तर आता आपण पूर्ण मूवी कंप्लीट केल्यानंतरला एक तुम्हाला रिव्ह्यू देणार आहोत. तर तोपर्यंत स्टे ट्यून. मित्रांनो, जस्ट मी मूवी थिएटरच्या आणि मॉलच्या बाहेर आलो आहे. काय सांगू मित्रांनो, मूवी अक्षरशः एक नंबर होता आणि मूवीमधील म्युझिकसुद्धा खूपच भारी होते. ओव्हरऑल सिनेमा, कास्टिंग, डायरेक्शन एकच नंबर होते. सो तुम्हीसुद्धा हा मूवी थिएटरला जाऊन नक्की पहा. तोपर्यंत जय शिवराय मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून मोठी धमाल असणार आहे. धन्यवाद. आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे मी यूट्यूबला मिक्स्ड रिव्ह्यूज पाहिले होते. म्हणलं की चला स्वतःहून जाऊन ही मूवी पाहून येऊयात. तर खरंच मित्रांनो, ही मूवी खूप भारी आहे, खूप छान आहे. आणि ओव्हरऑल ह्या मूवीमधले सिनेमॅटोग्राफी असेल, ह्या मूवीमधले पात्र असतील, ह्या मूवीमधले जे काय पण गाणे वगैरे असतील किंवा मग इतरत्र अजून ह्या मूवीमध्ये दाखवण्यात आलेली कथा असेल किंवा ह्या मूवीचे ओव्हरऑल VFX वगैरे असेल, ते खूप छान आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपल्याला हा मूवी राजा शिवाजी म्हणून पाहायला भेटला होता. तर रितेश देशमुख अजून एक मूवी आणणार आहेत, तो म्हणजे राजा शिवछत्रपती. बहुतेक त्यामध्ये महाराजांचा राज्याभिषेक दाखवण्यात येणार आहे आणि बऱ्याचशा गोष्टीसुद्धा असणार आहेत. तर स्टे ट्यून्ड फॉर द नेक्स्ट अपडेट ऑल्सो. आणि हो, हा मूवी तुम्हीसुद्धा थिएटर्सला जाऊन पाहू शकता. खूप छान एक्सपिरियन्स होता. तोपर्यंत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.